अच्छा चला, मी निघते. ज्ञानदा, निघायच्या आधी भेट तरी सगळ्यांना. परत काय गाई? वेळेवर जेव. तिथे कोणी लक्ष देणारे नाहीये तुझ्याकडे. काळजी घे. मला माझी काळजी स्वतः घ्यायची आहे. मी लहान नाही आता, म्हणूनच मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. निघते मी. भेटू 2-3 वर्षांनंतर. 1 वर्षानंतर. हॅलो हॅलो आई. अगं मी कोमल बोलतीये. तुझा प्रोजेक्ट पूर्ण झालाय ना? आज दाखवायचा आहे. हो झालंय. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव. चल बाय, मी बाहेर जातीये. ए हॅलो, हा पसारा कोण आवरणार? पसारा ना? पसारा तर आई आवरते आवरते आवरते. अगं तिला चपाती नको वाढूस. तुला माहिती आहे ना, तिला चपाती नाही आवडत. भात वाढ तिला, म्हणजे नीट जेवेल ती. हरलेले श्वास हे सुकलेली पावले, मन मागे ओढते अडखळते अन पडते. सांभाळून. काळजी घे बेटा. माझे सारे जिथे काही नाही तिथे, मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का. खूप खुश होते मी घरातून निघताना. सगळ्यांच्या कटकटीपासून लांब जाणार होते. पण मित्रांनो, हे नंतर कळतं की कटकट आपल्याला पावलोपावली सावरत असते. छोट्या छोट्या गोष्टींवर शाबासकी, सणासुदीला होणारी घरातली चंगळ. घरात राजकुमारी सारखी होते मी, पण इथे सगळीच तारंबळ. मित्रमैत्रिणी, स्वातंत्र्य, मजा मस्ती, या सगळ्या गोष्टींचं जग दुरूनच छान दिसतं. पण आपण कुठल्याही परिस्थितीत असो, शेवटपर्यंत साथ देणारं आपलं कुटुंबच असतं. अगं ज्ञानदा, कुठे हरवली आहेस? निघायचं आहे ना? हो निघूया, पण हॉस्टेलला नाही, आपल्या घरी. मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. अरे बेटा, तसं नव्हे. पाखरांना देखील आकाशातील उंच भरारीसाठी आपली घरटी सोडावीच लागतात. परंतु होय, आईवडिलांचे संस्कार मुलांनी विसरता कामा नये, कारण ह्याच पायऱ्यांवर त्यांना आपले भवितव्य उभारायचे असते. बेटा, समाजात तुम्ही कुटुंबाचे प्रतिनिधी आहात.